हॅलो एव्हरीवन. गेल्या 2 दिवसापासून विराजला अजिबात बरं वाटत नाही आहे. आज तो थोडासा फ्रेश वाटतो आहे कारण औषधांनी त्याला थोडा फरक पडला आहे. कारण त्याला अजिबात असं हे नव्हतं, उभं राहत नव्हतं. खूप लूज मोशन, उलटी वगैरे त्याला होती. त्यासाठीच मी त्याला थोडा पास्ता बनवत होते. तसं तर त्याला वरण भात आणि खिचडीच सांगितली डॉक्टरांनी खायला, पण मुलं ऐकत नाहीत आपलं, म्हणूनच तो काहीतरी खाईल या हिशोबाने मी त्याला थोडा पास्ता बनवत होते. आणि या सगळ्यात मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की काल विराजच्या पप्पांच्या टिफिनला मी उसळची भाजी दिलेली होती, तर त्यात माझ्याकडनं चुकून मीठ टाकायचं राहून गेलं. कारण मी टेन्शनमध्ये होती की विराजला बरं वाटत नाही आणि तो खूप वीकसुद्धा झालेला होता. अजिबात उठत नव्हता, बसत नव्हता, बोलत नव्हता. त्यामुळेच मी भाजीमध्ये मीठ टाकायचं राहून गेलं. ते विराजचे पप्पा कामावर तसंच भाजी घेऊन गेले आणि मी ती टेस्ट पण करून बघितलेली नाही की त्याच्यात आहे किंवा नाही आहे. आणि ते कामावर गेले, त्यांनी ती भाजी संपूर्ण खाल्ली पण. आणि जेव्हा मी घरी खायला बसले त्यावेळेस मला समजलं की त्यात भाजीत मीठ नाही आहे. मी त्यांना फोन पण केला की तुम्ही ती भाजी खाऊ नका म्हणून, पण ते मला बोलले की नाही तू माझ्या भाजीमध्ये मीठ टाकलेलं आहे, तर तू टेन्शन घेऊ नको. आता जी भाजी तू खाणार आहेस त्यातच फक्त मीठ टाक. आणि ही सिच्युएशन त्यांनी खूप स्मूथली हँडल केली की ठीक आहे, तिच्याकडे लहान बाळ आहे म्हणून तिला लक्षात राहिलं नसेल किंवा ती खूप टेन्शनमध्ये होती किंवा काळजीमध्ये होती, रात्रभर ती झोपलेली पण नव्हती. आणि त्याचसाठी मी एकच गोष्ट सांगेल की असं व्यक्ती जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल ना, तर खरंच त्याची रिस्पेक्ट करा. आणि इथे बोलता बोलता माझ्या विरासाठी पास्ता पण रेडी झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.